मॉर्निंग गाईज, सुप्रभात. आता वाजले सकाळचे 7:35 झाले. परत एकदा निघालो एका जर्नीला. लॉंग टूर नाही म्हणता येणार, पण नक्कीच 4 ते 5 दिवसाची सुट्टी काढली आहे. बऱ्याच दिवसानंतर पण नाही म्हणणार, पण असं वाटत होतं का खूप टाइम झाला कुठे निघालो नाहीये, म्हणून निघालोय. डेस्टिनेशन तुम्हाला माहीतच पडेल. नेहमीप्रमाणे आयुष्यामध्ये दगदग असतेच, तर बऱ्याच दिवसापासून खूप टाइम झाला. म्हणजे किती टाइम झाला? मी बोललंच ना, खूप टाइम म्हणता येणार नाही, पण बऱ्याच दिवसांपासून कामाच्या व्यापामध्ये ना खरंच थकायला झालेलं. म्हणून म्हटलं का मुलांच्या सुट्ट्यांमध्ये एन्जॉय करून आली माहेरी जाऊन, पण तरीही मन भरत नव्हतं. म्हणून म्हटलं का, आणि स्पेशल आहे या 4 दिवसांमध्ये काहीतरी, जे की आहोनी दरवर्षी ठरवलेलं असतं. त्याचप्रमाणे मी म्हणत होते आता नको, म्हटलं त्यांचा आग्रह होता दरवर्षीप्रमाणे, त्याच्यामुळे म्हटलं निघूयात. तर बघूयात आता पुढे 4 दिवसाची जर्नी कशी असेल. आवडली तर नक्कीच सांगा. सगळ्यांच्या आवडीचंच ठिकाण आहे ते, तिथे चाललोय ते. तर बघूयात आपण 4 दिवसामध्ये काय मजा करता येईल. आयुष्याला क्रेझी आयुष्य जगण्याचा प्रयत्न करूयात पुन्हा एकदा, जो की आमचा नेहमी प्रयत्न असतो. आमच्या सोबत तुम्हीही बघा, एन्जॉय करा, आणि या वेकेशन मध्ये जमलं तर येऊन जा. कर्नाळा अभयारण्यामध्ये आम्ही सध्या सापडलोय. निसर्गाच्या सानिध्यात होणारा हा प्रवास खूप आनंददायी असतो. ॲज युजल दोन्ही बाजूला झाडं आणि वॉल कंपाऊंड जिथे आहेत तिथे धावणारी माकडांची पिल्लं, ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळत आहेत. आणि एक वेगळा फील येतो. शहरापासून कुठेतरी आपण लांब आलोय. तर आता वाजले सकाळचे 9 आणि चहा टी ब्रेक आम्ही घेतोय, आणि चहा घेण्यासाठी थांबलेलो. तर चहाच्या या टपरीवरती आम्हाला हे दृश्य दिसलं, आणि खूप प्रसन्न वाटते तुमची चूल बघून दादा. कारण हा आता सध्याला आपली मजबुरी आहे चूल वापरणं, म्हणजे हो की नाही. गॅस भेटत नाहीये ना, पण जी तुमची चुलीची रचना आहे ती आधीपासून होती की आता तुम्ही हा गॅसच्या प्रॉब्लेममुळे. अच्छा, पूर्वीपासून आमचं होतं, आता मध्ये गॅस व्यवस्थित आम्ही बंद हा केला होता. बंद केलेला ना. अच्छा, बनवण्याचं कारण आहे की त्याचा अनुभव होता मला. हो हो. पण चुलीची मांडणी वगैरे खूप छान आहे, आणि आम्हालाही मोह आवरला नाही तुमच्या चुलीवरच्या भज्यांना बघून, म्हणून आम्ही टेस्ट केली. दादांचं नाव काय दादा? ठाकूर दादा. हा लोकेशन कुठलं आहे? पाबल फाटा. पाबल मुंबई फाटा. गोवा आहे पाबल फाटा, म्हणजे वडखलवरून 12 किलोमीटर. वडखळ पासून 12 किलोमीटर वरती, हायवे पासून थोडंसंच आतमध्ये टर्न घेतला आम्ही. चहाची टपरी दिसली म्हणून, कारण बऱ्याच ठिकाणी बंद बंद दिसत होतं. म्हटलं आहे अवेलेबल तर आपण चहा घेऊयात, पण नाश्ताही छानपैकी भेटला आणि गरमागरम. तर स्वच्छता पण आहे दादांच्या स्टॉलवरती, तर नक्कीच व्हिजिट करा तुम्ही. का मला काही विशेष दिसलं किंवा स्टॉल छोटासा आहे पण स्वच्छता आहे, आणि अगदी चुलीवरचे गरम गरम भजी अशी भेटली मला खायला. तर जास्त नाश्ता करायचा नव्हता आणि असंही काय भूक नव्हती, पण मोह आवरला नाही. इतकं शांत, इतकं सुंदर असं वातावरण आहे ना इथे. उन्हाळा आहे आपला. झाडे वाचवा, झाडे जगवा आपण म्हणत असतो, पण शहरीकरणामध्ये ह्या गोष्टी पाळल्याच जात नाहीत. या झाडाचा बुंदा मी तुम्हाला दाखवते. किती मोठा असा हा बुंदा आहे. खूप जुनं असं हे, खूप वर्षापूर्वीचं हे झाड असेल, आणि या झाडाचा विस्तीर्ण असं मोठा असं बहरलेला हा झाड आहे. सावली इतकी दाट आहे, असं वाटतं का इथून पुढे प्रवासच करू नये. शांत आरामात इथंच दिवस घालून टाकावा. डोळ्यांनी पाहिलेलं आणि तोंडाने खाल्लेलं माणसाला कधीच विसरता येत नसतं. नुकतंच वडखल फाट्यापासून आम्ही सुमारे 12 ते 13 किलोमीटर पुढे आलोत. रस्त्याच्या कडेला एक छोटेखानी स्टॉल दिसला. त्या स्टॉलवर रिफ्रेशमेंटसाठी आम्ही खाली उतरलो. वाटलं की एखादा चहाचा एक झुरका मारूयात, आणि पाहतो तर काय, तिथे चुलीवरची भजी तळली जात आहेत. ती भजी तळलेली पाहून
आम्हीही विचलित झालो. मोह आवरता आला नाही आणि त्या भजांचा आस्वाद घेत आम्ही पुढच्या प्रवासासाठी सज्ज झालो. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करण्यासाठी जी ऊर्जा लागते ती ऊर्जा त्या भजीतून प्राप्त झाली. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील निसर्ग पाहत कधी एकदाचं पोलादपूर येऊन ठेपलं ते कळलं देखील नाही. आता वेळ होती वाट वाकडी करण्याची, म्हणजेच प्रतापगड आणि महाबळेश्वरच्या दिशेने जाण्याची. रस्त्यात लागणार होता आंबेनळी घाट. निसर्गाचा आविष्कार, अविस्मरणीय आणि डोळ्यांना सुखद अनुभव देणारा. जितका मनमोहक तितकाच खतरनाक, चुकी आणि मस्तीला माफी न देणारा. आणि जर त्याच्या विरोधात वागलात तर थेट सजेच्या दारात उभा करणारा. निष्ठुर असा हा आंबेनळी घाट. नागमोड्या वळणांतून गाडीची स्टिअरिंग गोल फिरवताना आयुष्य किती गोल आहे याची अनुभूती देणारा. झाडे दाखवणारा, निसर्गाचा आविष्कार दाखवणारा, सह्याद्रीच्या पर्वतरांगांचं दर्शन घडवणारा आज तो आंबेनळी घाट. अखंड भारताचे आराध्य दैवत, शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला. सर्वसामान्यतः महाबळेश्वर पर्यटनाचं चित्र अधोरेखित करताना बहुतांशी लोकांच्या मनात एक संकल्पना असते, ती म्हणजेच मौज मस्ती करण्यासाठी थंड हवेचं ठिकाण जे आहे महाबळेश्वर. पण आमच्यापैकी काही पर्यटक असेही आहेत की जे इतिहासाच्या पाऊलखुणा तिकडे धुंडालताना तुम्हाला दिसतील. मित्रांनो, आंबेनळी घाटातून जाताना प्रतापगडाच्या या तटबंदीचं आपल्याला दर्शन घडतं आणि 350 वर्षापूर्वीचा इतिहास आपल्या हृदयामध्ये जागा होतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथला काढला, तो हाच गड आहे. या गडाच्या पायथ्याशीच अफजल खानाला मारून टाकला छत्रपतींनी आपल्या. गाड्यांचा स्पीड बघा, म्हणजे काय विचार करून गाड्या या घाटामध्ये अशा पद्धतीने चालवतात. ॲक्सिडेंट पॉसिबिलिटी जास्त असते. झिगझॅग रोड आहे, बाईकवाले तसेच चालवतात, 4 व्हीलरवाले पण तसेच. चार लिंबू सरबताची ऑर्डर दिलेली आहे. मावशी लिंबू सरबत बनवतात आमच्यासाठी. मावशी गोड बनवा. आजी तुम्ही किती वाजता सकाळी इकडे येता? आम्ही येतो 8 वाजता. बापरे. जाता कितीला? जाते 6 बापरे. आजीने मस्त असं थोडंसं छोटंसं आजीची कॅन्टीन आहे आणि मस्त शेणीने सारवून घेतलं आजीने. आणि तुम्हाला काय खायचं असेल ना तर आजी चुलीवरती पिठलं भाकर, मॅगी सगळं काय मस्त चहा, कॉफी सगळं चुलीवर बनवून देणार. घे. सध्या ना काय माहितीये, आपण जेव्हा केव्हा आता बाहेर पिकनिकला निघणार, बऱ्याच ठिकाणी गॅसचे प्रॉब्लेम चालू आहेत आणि अशा छोट्या स्टॉलवरती ना खास करून ह्या लोकांनी कंपल्सरी चूल मांडली. त्याच्यामुळे जे काय आयटम मिळत आहेत खायला ते आयटम चुलीवरचे मिळणार आहेत. मला तर फार आनंद वाटतोय. चूल बघून मला सगळ्यात जास्त आनंद वाटतोय, कारण आपल्याला नेहमीच गॅसवरचं खायला मिळतं आणि नेहमीच अट्टास असतो का चांगल्या ठिकाणी जाऊयात, चांगल्या हॉटेलमध्ये बसूयात.
आणि मगच खाऊयात. पण चुलीवरची टेस्ट ही वेगळीच असते, ती आपल्याला सिटीमध्ये राहणाऱ्या लोकांना छास मसाला मिळणार छास नाही. आहे. हां, लिंबू सरबत आहे आजीकडं, छास आहे, परत कोकम सरबत आहे, पिठलं भाकरी आजी गरम गरम आपल्याला करून देतील, चहा कॉफी पण आजी चुलीवरतीच बनवून देणार, हो ना. आणि मुलांची स्पेशल मुलांची मॅगी आपली चुलीवर बनेल, हो की नाही. मॅगी आणखीन टेस्टी बनेल. मग ही आजीची चूल आहे, जी की आजी आता गॅस भेटत नाही म्हणून केली असेल ना तुम्ही. नाही, नाही. म्हण- पहिल्यापासूनच चुली. म्हणजे चुलीवरतीच तुम्ही करून देता, काय बोलता. आजी असं काय बनवून ठेवत नाहीत, पण आजी जेव्हा ऑर्डर येते ना तेव्हा पिठलं भाकर पण रेडी करून गरम गरम देतात आपल्याला. आजी तुमचं नाव सांगा, ढवळे. तिकडे सांगा, तुमचं नाव सांगा आजी पहिला. शांताबाई ढवळे. हा, या आजीचं नाव आहे शांताबाई ढवळे. आ. चिरखीण. चिरखिंड. हो. चिरखिंड गाव आहे त्यांचं. त्या सकाळी 8 वाजता येतात इथे, बोलल्या त्या आपल्याला पहिला. आणि थोडासा मध्यंतरी आपण आलो ना, एक 30% 25% घाट चढून वरती आल्यानंतर आजीचा स्टॉल आहे, तर नक्की आजीच्या स्टॉलवरती या. आजीने शरबत बनवून दिला आणि खूप दिवसानंतर मस्त असं टेस्टी शरबत वाटतोय. जुन्या माणसांच्या हातून बनवलेल्या गोष्टी खरंच गोड लागतात, बरोबर आहे ना. पण आम्हाला त्या सिटीमध्ये असल्यामुळे भेटत नाहीत, असा आमचा प्रॉब्लेम आहे. म्हणून खास करून ना चांगल्या पॉश हॉटेलमध्ये जाऊन पिण्यापेक्षा तुमच्यासारख्या छोट्या स्टॉलवरती खायला आम्हाला आमच्या फॅमिलीला खूप आवडतं. ताजं ताजं, परत कसं असतं तुमचं देणं घेणं प्रेमाचं असतं, बरोबर आहे की नाही. प्रेमाने 2 शब्द बोलता आम्हाला तुम्ही, बरोबर. मग ते जास्त महत्वाचं असतं की नाही. महत्वाचं. म्हणून आणि हा, ते आहे, प्रत्येकाला ते समजायला पाहिजे, कारण बारक्या स्टॉलची कमाई होणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणून आम्ही मुद्दामून थांबलो, आम्ही खाली थांबलेलो, आता परत तुमच्या जवळ पण थांबलो, घेऊन यायचं. हा, तांदळाची भाकरी. या आमच्या मॅडम आहेत. काय मग असा आईंच्या हातचा इथल्या छोट्या स्टॉलवरचा सरबत तुम्हाला कसा वाटतोय? स्टे हायड्रेटेड. कसा वाटतोय? खूप मस्त वाटतंय. स्टे हायड्रेटेड. अच्छा. या तुम्हाला? यम यम. स्टे हायड्रेटेड. आणि हे काय घेतलं हातामध्ये तू? शेंगदाणे. शेंगदाणे. शेंगदाणे का हे? Peanuts. यप. मग खाल्ल्यास? एक खाल्ला. एकच खातेस कधीपासून? हा, थंडा आलेला. ज्यूस पिलेला. अच्छा, ज्यूस पिलाय. बघा हल्लीची मुलं बघा, म्हणजे ह्या बघा आईचं प्रेम बघा कसं आहे. आईंनी पटकन बोललं का मी सोलून देते, द्या खायला. हे गावाकडच्या लोकांचं हे श्रीमंती आहे खरं बघायला गेलं तर. आणि ह्याच श्रीमंतीचे खरोखर आईला दात पण नाही आहेत, मग आईंच्या नातींची आठवण आली. गावाकडच्या लोकांची ही श्रीमंती असते, पण ते आपल्याला समजत नाही. त्या गरीबाच्या घरी गेलात ना, खरोखरच तुम्हाला जेवढा मान मिळेल तेवढा मान कुठल्याही बंगलोमध्ये गेल्यानंतर भेटणार नाही, नाही मिळत. बस हो. आई गाव बरा की सिटी बरी? गाव बरा. काय बोलता, बेकार परिस्थिती ना. मग मुंबईला कुठे लेक असतो? घाटकोपरला. अच्छा, गरम जास्त होतं ना. आमच्या मुंबईला घाम खूप येतो, त्याच्याने गावची माणसं हैराण होतात. गरम होतं हा पार्ट सगळीकडे आहे समजा, पण आता गावी आलोय आम्ही, ते तुमच्या आता घाम नाही येते, गरम होतंय पण घाम येत नाही, त्याच्यामुळे मग ते बरं वाटतं. मुंबईला समुद्र असल्यामुळे त्या घामाने लोकांना नकोस होतं. खरं सांगू का मंडळी, हा जो आपण घाट बघतोय, जसं मध्ये आम्ही सांगितलं त्याचप्रमाणे उन्हाळ्यामधला हा जो घाट आहे तो बघण्यासाठी एवढा रखरखीत वाटतोय का आपण कल्पनाच नाही करू शकत. पावसाळ्याच्या सीझनमध्ये इतका सुंदर, अप्रतिम सुंदर दिसणारा, भरभरून ग्रीनरी असणारा, आनंद देणारा, पावसाळ्याचे पूर्ण दिवस इथे नुसताच गारवा बघायला मिळतो,
सगळीकडे हिरवळच हिरवळ असते. पण हे दृश्य उन्हाळ्यामध्ये इतकं भयानक आहे का ऊन पण तेवढंच प्रखर आहे आणि झाडं पण सुकलेली आहेत. तो बघायला आणि डोळ्यांना ते बरं नाही वाटत आहे. निसर्ग खरोखरच जपायला पाहिजे. इतिहासातल्या सुवर्ण खुणांपैकी ही पण एक महत्वाची खूण आपल्याला बघायला मिळते, जी की आपल्या सगळ्यांना महाराष्ट्रातल्या लोकांना काही इतर महाराष्ट्र बाहेरच्याही लोकांना माहिती आहे. खूप महत्वाचं असं हे ठिकाण जिथे आपल्या शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोतला काढला. सगळेच किल्ले छत्रपतींचे खूप महत्वाचे आहेत. सगळ्याच किल्ल्यांचं महत्त्व तेवढंच आहे. कोणीही जास्त नाही किंवा कमी नाही, पण प्रत्येक किल्ल्यामागे एक इतिहास छत्रपती आपले सोडून गेले आहेत. एक खास विशेष असं सगळ्याच गोष्टी सोडून गेलेल्या आहेत. ऊन इतकं आहे की खालचा जो रस्त्याचा डांबर आहे तो जवळपास पगळून आपल्या चपलेला लागतो. हे बघा, ऊन खूप जास्त असल्यामुळे आम्ही वरती जात नाही आहोत. पहिल्यांदा 2दा आम्ही बघितलेलं आहे. आता निघूयात आपण पुढे. आंबेनळीचा घाट आम्ही जवळपास 50% पुढे आलेलो आहोत आणि घाट सेक्शन इतका जबरदस्त धोकादायक आहे की इथे चुकीला माफी नाही, नजरहटी दुर्घटना घटी, हे जे स्लोगन आहे हे स्लोगन इथे तंतोतंत लागू पडतंय. कारण समोरून येणारी गाडी दिसत नाही, नागमोडी वळणं आहेत, ते जवळपास 100 मीटरवर ब्लाइंड स्पॉट आहेत. ते स्पॉट इतके खतरनाक आहेत ना तर तिथे चुकीला माफीच नाहीये. तर दिवसा ही परिस्थिती आहे, रात्री तर इथे लाईटची वगैरे काहीच अरेंजमेंट नाहीये. बघा, हॉर्न नाही मारला तर गाडी दिसत नाही समोरून. आपण हॉर्न मारत चालायचं, याच्यामध्ये आपली सुरक्षितता आहे, समोरच्याची पण आहे. रात्रीचा प्रवास इथला अतिशय भयंकर असेल. हे तर आपण आताच बोलतोय, मग 350-400 वर्षापूर्वी काय असेल, तो प्रवास काय असेल. तेव्हा ती लोक रात्रीचा प्रवास या घाटातून करायची. त्यांना तर वेळेचं बंधन नव्हतं. रात्री अपरात्री कधी आणि कुठेही घोड्यावर स्वार झाले की या ठिकाणावरून त्या ठिकाणावर. जबरदस्त घाट आहे आंबेनळी. समोर माझ्या उजव्या हाताला जर बघितलं तर प्रतापगडाचं विहंगम दृश्य आपल्या नजरेस पडतं. इथे दाट झाडे असल्यामुळं तो व्ह्यू काय आपल्याला मोबाईलमध्ये कॅप्चर करता येणार नाही. So today we are in Mahabaleshwar. The weather is so pleasant over here and it's perfect. In the afternoon it's real hot, but now at night it's quite pleasant. And see, we are playing football and
It's been so long since I last played football, so I'm really enjoying this. I mean, I am. मित्रांनो, पुन्हा एकदा एक नवीन पर्यटन. आजच्या दिवसामध्ये मी माझं कुटुंब, माझी फॅमिली घेऊन पर्यटनासाठी आलेलो आहोत. आणि हे पर्यटन आहे महाबळेश्वरचं. सकाळी 6 वाजता निघालो, पण थांबत थांबत रस्त्याची मजा घेत घेत आम्ही 4 वाजेपर्यंत महाबळेश्वरला येऊन पोचलो. आणि येऊन पोचलो तर ह्या बंगलोमध्ये माझ्या मागे तुम्ही पाहू शकत असाल. संध्याकाळचं मंद असं वातावरण आहे. वातावरणामध्ये गारठा आहे. आपल्या मुंबईसारखं वातावरण नाही आहे, खरोखरच नाही आहे. इथं ह्युमॅनिटी नावाचा प्रकारच नाही आहे. खूप शांत ऑक्सिजननं भरलेलं वातावरण आपण इथं अनुभवतोय. हे वातावरण मुंबईमध्ये आपल्याला कदापि अनुभवायला मिळत नाही. आता बघूया मॅडम आतमध्ये काय करतायत. किचनच्या माध्यमातून सगळ्यांना आता माझ्या रेसिपी खाऊ घालणार आहे. आणि खास करून तर आज विशेष मेनू आहे, त्याच्यामुळे सगळेजण एक्साइटेड आहेत कधी बनतंय म्हणून. तर बनवते. मला थकायला अजिबात होत नाही. माझं नेहमीप्रमाणे जिथे मला किचन भेटेल तर मला कंट्रोल होत नाही. तर माझी जेवणाची तयारी चालू आहे तुमच्या सगळ्यांसाठी. तर आता स्पेशल मेनू भेटलाय आपल्याला माहिती तुम्हाला. तर आमचा स्पेशल मेनू हा आहे यमी यमी पापलेट फ्राय करायचेत आपल्याला. आणि कोलंबियाचा सुका मसाला बनवायचा आहे. ग्रेव्ही जास्त आपल्याला आवडत नाही, तर थिक ग्रेव्ही बनवूयात आपण. आणि ते जवळपास माझं झालंय. कुकर राईस बनवलाय मी. राईस झालंय आणि इकडे खोबरं वगैरे भाजून घेतलंय. आताच मुलांचा नाश्ता वगैरे चहा वगैरे झाला आमचा फ्रेश. तर आता तयारी. मला नेहमी वाटतं का, म्हणजे जिथे आपल्याला किचन भेटतं किंवा आपण बाय कार जातोय ना, तिथे आपण नेहमी जसं वेळ भेटेल तसं किंवा जसं तुम्हाला पॉसिबल आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही एखाद्या वेळेस घरातल्या पद्धतीने बाहेर जाऊन जेवा. खूप आनंद वाटतो आणि त्या जेवणाला एक वेगळी टेस्ट असते. जे घरी टेस्ट नाही लागत ना, ते इथे येऊन टेस्ट लागतं. हो की नाही? असं वाटतं की नाही घरचं किचन असल्याला तोच किचन प्रकार, तीच गॅस, तशाच पद्धतीचा फ्रीज. पण आपण घरात नाही आहोत, आपण आहोत महाबळेश्वरला. आता मी प्रॉन्सला फोडणी देणार आहे. तर मला अजून प्रॉन्स साफ करायचे आहेत. पण मी म्हटलं मसाला आरामात जरा परतण्यासाठी ना, आधी मी मसाला परतायला ठेवते. आणि ही आहे आमच्या आग्रीकोळी स्पेशल डिश. स्पेशल पद्धत म्हणाल तरी चालेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला जरी बनवायचं असेल तर मी थोडक्यात रेसिपी सांगते. पण त्याच्यासाठी मला स्पेशल तुम्हाला सांगायला येईल का आमचा आगरी मसालाच पाहिजे, तेव्हाच तुम्हाला त्या डोळ्यामध्ये टेस्ट येईल. तुम्ही लाल मसाला पण वापरू शकता. आता मी तेलामध्ये जिरा टाकलाय, कांदा टाकलाय थोडासा. आणि आम्हाला खूप शिमला मिरची आवडते प्रॉन्समध्ये, म्हणून मी शिमला मिरची थोडीशी कांद्यासोबत टाकते. आणि कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक आणि थोडीशी मिरची पेस्ट आहे, ती पण येते टाकणार. तर मला थिक ग्रेव्ही करायची होती म्हणून मी पेस्ट बनवली. आणि कांदा मुलांना आवडणार नाही म्हणून म्हटलं पेस्ट बनवून घेऊया. थोडंसं कांदा आणि शिमला मिरची परतून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर मग आपण पेस्ट टाकून मसाले टाकूया. मग मी फॉर्म साफ करायला. बरं, माझ्या ह्याचं काय आवडतं सांगा तुम्ही. नॉनव्हेज. नॉनव्हेज, ओके. आणि व्हेज अजिबात म्हणजे जर तुम्हाला नाही आवडत तर मला बनवता नाही येत व्हेज. असंच कायचं. म्हणजे मला व्हेज नाही बनवता येत. काय माहिती आहे का मंडळी, खास करून यांना ना माझ्या हातचं व्हेज आवडतच नाही. कारण यांनी मला कधी सवय करूनच नाही दिली. तर आमच्या घरी असं असतं, मंडे, सोमवार, बुधवार आणि शनिवार व्हेज खातात. हे सोमवारी फारसं नाही, पण मी दुपारी माझा उपवास असतो म्हणून हा आहे आमचा आगरी स्पेशल मसाला. मी घरातून घेऊन आली.
तर आता प्रॉन्स साफ करते, तिकडे मसाला शिजेल तोपर्यंत आरामात. आणि मग तुम्हाला कम्प्लीट रेसिपी झाल्यानंतर परत एकदा दाखवेन. कोळंबीमध्ये तुम्ही बटाटा पण टाकू शकता, तर तुम्ही शेवग्याची शेंग पण टाकू शकता. खरंच अप्रतिम लागते. ट्राय करून बघायला हरकत नाही तुम्हालाही. आता मी थोडा वेळ याला असंच ठेवेन. आणि माझा जो सिक्रेट आहे ते मी तुम्हालाही शेअर करते. कदाचित कोणाला पटेल कोणाला नाही, पण आम्हाला तर खूप आवडतं ते टाकल्यावर. थोडस स्वीट टेस्ट येण्यासाठी तिखट आणि गोड कॉम्बिनेशन छान वाटतं खायला. झाकण देऊन ठेवते आणि आता मी पापलेटांना मसाला लावून घेते. मी पॉपलेट तळण्यासाठी तर पॉपलेटांची तयारी करते. मग एक 10 मिनिटांमध्ये तरी माझं जेवण रेडी पाहिजेच, आणि 15 मिनिटांमध्ये टेबलवरती पाहिजे. तर बघूयात, जेवण कम्प्लीट रेडी झाल्याच्या नंतर मी तुम्हाला नक्की दाखवते. अद्रक लसूण पेस्ट आणि बाकीचे मसाले, आपले नॉर्मल मसाले. थोडंसंच टाकतो, आम्हाला मीठ आणि मसाला खूप कमी लागतो. ओके, ठीक आहे. तर आता कोळंबी बऱ्यापैकी अशी शिजत आलेली आहे. दाखवते तुम्हाला. मी पाणी टाकलंच नाही अजूनपर्यंत. बिना पाण्याची अशीच मी शिजवून घेतली आहे. आणि आता तेल गरम झालंय, तर मी तव्यामध्ये पापलेटांना तेलामध्ये सोडून देते. माझ्याकडे चण्याचं पीठ नव्हतं, त्याच्यामुळे फक्त माझ्याकडे उचलतो रवा लावून पापलेट तव्यामध्ये सेट करते आता फ्राय होण्यासाठी. मुलांना असं वाटतंय कधी मच्छी बनते खायला. वास सुटलाय ना. मच्छीचा वास किती खुश आहे. आम्ही पोलादपूर मार्गे आलो, त्याच्यामुळे ना पोलादपूरच्या मार्केटमध्ये बऱ्याच अशा ताज्या ताज्या हिरव्या भाज्या पण भेटतात आणि रेट पण रिजनेबल असतात. फळं खूप महाग होती मुंबईपेक्षा, त्याच्यामुळे फळं तेवढी मी जास्त घेतली नाही. पण मच्छी कोलंबी म्हणाल तर 400 रुपये किलो येते, आणि पापलेटांची ही साईज पण 400 रुपये किलो दिली आहे. तर बघूयात आता जेवण रेडी झाल्याच्यानंतर. आता जेवण तयार आहे आमचं, तर मी आता जेवण सगळ्यांना देते. मग बघूयात सगळ्यांना खाऊन काय वाटतंय ते.